देण्याची संधी मिळाली त्या भूमीला या ठिकाणी नमन करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व सोसायटी चेअरमन वगैरे असतील आणि माझ्यासमोर बसलेल्या उमलतं भविष्य लहान मुलांनो आणि सगळ्या तरुणांनो, आज सर्वप्रथम माझे खूप हात जोडून तुम्हा सर्वांना खूप मी आभार व्यक्त करतो. कारण या ठिकाणी मला बोलवलं, मला इतकं प्रेम आज या गावामध्ये मिळालं. गेल्या 8-10 दिवसापासून मी बऱ्याचशा गावांमध्ये फिरतोय. म्हणजे माझं निंबळक जे आता मूळ गाव आहे, त्यानंतर माझ्या मम्मीचं आईचं गाव जे आहे घोटण आणि माझ्या वडिलांचंही मूळ गाव, मी प्रत्येक गावामध्ये जातोय. आज माझ्या बहिणीच्या गावामध्ये येण्याचा योग आला आणि आता मला प्रश्न पडलाय की ज्यावेळेस मला भविष्यात कोणी विचारलं की तुझं गाव कोणतं, तर मला या प्रत्येक गावांची नावं घ्यावं लागेल. इतकं मला आपले पण या गावामध्ये मिळालं. त्यामुळे तुम्हाला सर्वांचे खूप सारे आभार मानतो. मला वेळेची निश्चितच कल्पना आहे, मात्र काही गोष्टी या ठिकाणी मला वाटतं नमूद करणं थोडं गरजेचं आहे. मित्रांनो, मी UPSCचा माझा थोडासा एक प्रवास कारण मला आधीच विनंती आली होती की तुमच्या UPSCच्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगा. मी माझं पहिलीपासून बालवाडीचं शिक्षण, माझ्या अंगणवाडी सेविका आहे, त्यामुळे घरच्या शाळेत मी गेलो, घरची सुकडी मी खाल्लेली आहे. त्यानंतर पहिली ते माझं 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण गावातल्या प्राथमिक शाळा जी असते जिल्हा परिषदेची त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी की खरंच जिल्हा परिषदेच्या मुलांमध्ये एक रांगडे पण असतं. कारण आपल्याला असं वाटतं की जिल्हा परिषदेतली मुलं काही करू शकत नाहीत, मात्र एक रांगडे पण या मातीने आपल्यामध्ये पेरलेलं असतं. नंतरच्या काळात मी गावातल्या शाळेमध्ये मराठी माध्यमातूनच 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. 8वीला मला सेमी इंग्लिश आलं होतं. 11वी-12वी सायन्स केलं. त्यानंतर BSc करण्याचा मी डिसिजन घेतला. BSc केमिस्ट्री म्हणून मी ग्रॅज्युएट झालो 2018 साली. त्यानंतर मी पुण्याला गेलो UPSCचा अभ्यास करण्यासाठी. आता हा माझा 6वा प्रयत्न होता. मला 5 वेळा या एक्झाममध्ये अपयश आलेलं आहे. तर आता हे अपयश पचवत असताना मित्रांनो, मला घरच्यांची आणि माझ्या संपूर्ण परिवाराची खूप साथ होती. या ठिकाणी माझे आई वडील बसलेत, माझा सर्व परिवार बसलेला आहे. या लोकांनी ज्या वेळेस मला अपयश आलेलं आहे त्यावेळेस या लोकांनी मला जास्त धीर दिलेला आहे. आईवडिलांची कशी भूमिका असावी प्रश्नोत्तरामध्ये मी सांगितलं की एक पूर्ण मोकळीक मला या ठिकाणी दिलेली होती. तुला जे करायचंय ते कर, तुला जिथपर्यंत करायचंय तिथपर्यंत कर, तुला आम्ही कशाची कमी पडू देणार नाही. आणि देवाच्या कृपेने माझं परिवार, म्हणजे जरी आम्ही फार सधन नसलो तरी आमच्या परिवाराने एक निश्चित निर्धार केला होता की आपण जर 100 रुपये कमवतोय तर त्यातले जवळपास 70-80 रुपये शिक्षणावर खर्च झाले पाहिजे. 10 रुपयाचं जेवण, 10 रुपयाच्या बेसिक गरजा भागवायच्या, जास्तीत जास्त टक्का आपल्या शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. माझी मोठी ताई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जगदाने मॅडम, या गावामध्ये ती तिच्या ज्ञानदानाच्या कार्यातून बऱ्यापैकी तिने नावलौकिक मिळवलाय. तिचं त्यावेळेस वडिलांनी D.Ed केलं, त्यावेळेस तिला शिकवलं आणि त्या माध्यमातून तिचा शिक्षक म्हणून तिची स्वतःची एक वेगळी ओळख तिची स्वतःची आहे. दुसरी माझा भाऊ आहे, त्याला सिव्हिल इंजिनियर त्याला करायचं होतं, त्यांनी ते केलं. तिसरी माझी बहीण आहे, तिने मेकॅनिकल इंजिनियर त्या काळात केलं, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तिने जॉब केला. आणि चौथा आज मी तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे घरच्यांची, आईचं तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी सेविकांना मानधन असतं, वडील ही सहकारी क्षेत्रामध्ये होते, तिथे काही फुल पेमेंट नसतं, मानधनच होतं तिकडेही. त्यामुळे अतिशय तुटपुंजा यामध्ये मात्र जे काही मिळत होतं त्यामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आम्ही दिलेलं होतं. आणि हे सगळं करत असताना अपयश मला एक्झाममध्ये येत होते, मात्र या सगळ्यांनी मला खूप बॅक केलं. या ठिकाणी गणेश सर तुम्हाला माहिती आहेत, ज्यांना माझे जे भाऊजी आहेत गणेश भाऊजी, कधी तुम्ही यांच्याशी गप्पा मारला तर तुम्हाला कळेल की आयुष्य या माणसाला खूप चांगल्या पद्धतीने कळालंय की आयुष्याचा एक पोक्तपणा जो असतो. तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात माझे महत्त्वाचे सल्लागार म्हणजे माझ्या ताईला मी कधी जास्त फोन करून कुठली गोष्ट विचारली नाही, मात्र कुठली गोष्ट विचारायची असेल तर मी भाऊजींना विचारायचो. याचं कारण असं आहे की माझी ताई माझी बहीण आहे, ती माझ्या बाबतीत इमोशनल आहे, भावनिक आहे. उद्या जर मी तिच्यासमोर माझे अश्रू ढाळले तर तिचा धीर खचेल, म्हणून मी तिला कधी कॉल करायचो नाही. मला किती नैराश्य आलं तर मी माझ्या भाऊजींना कॉल करायचो, कारण ते मोठ्या भावाच्या नात्याने मला काही गोष्टी समजून सांगू शकत होते. त्यामुळे त्यांची मला खूप साथ राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या हातून त्यांच्या गावामध्ये सत्कार घेणं हे माझ्यासाठी आज खूप मोलाची गोष्ट आहे. मित्रांनो, आम्ही भावंडांनी सुद्धा, आता माझी ताई आहे, हिने मला लहानपणी, ती आमच्यामध्ये सगळ्यामध्ये मोठी होती, त्यामुळे मी जेव्हा 6वी-7वीला होतो मला आठवत आहे, मला इंग्रजी व्याकरण ताईने छडी मारून मारून मला शिकवलेलं आहे. कारण एक लहानपणी अल्लडपणा आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये असतो. मी एका जागी अभ्यासाला बसायचो नाही, त्यामुळे ती माझ्या आयुष्यातली पहिली शिक्षक माझ्या घरातली माझी ताई बनली. तिने मला व्याकरण शिकवलं आणि मला आज जे इंग्लिश, म्हणजे मी माझं पूर्ण UPSCचं माध्यम थ्रूआउट माझं इंग्लिशमध्ये होतं. मी माझी मुलाखत इंग्लिशमध्ये दिलेली आहे, माझे पेपर मी इंग्लिशमध्ये लिहिलेले आहे. याचं कारण असं की ताईने माझा त्यावेळेस तो पाया पक्का करून घेतला होता. आणि आता मी थोडासा या प्रवासातला थोडा गमती सांगतो. झालं असं, प्रत्येकाला वाटतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण क्लिअर करू एक्झाम. प्रचंड मी अभ्यास सुरू केला, मला वाटायचं मला एक्झाम कळाली आहे.
मात्र पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पहिल्या टप्प्याला नापास झालो. जोरदार असं अपयश मला आलं. आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण इलेक्शनमध्ये डिपॉझिट जप्त होणे असं म्हणतो, तशा पद्धतीने आमच्या एक्झाममध्ये माझं पहिल्याच अटेम्प्टला डिपॉझिट जप्त झालं. नंतरच्या प्रयत्नांमध्ये मग मला थोडी एक्झाम कळायला लागली. स्वतःला मी थोडं ओळखलं, एक्झामला काय करावं लागतं या गोष्टी समजून घेऊन मी अभ्यास करायचा प्रयत्न सुरू केला. एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावी वाटेल, 11वी 12वी मध्ये असताना मी ठरवलं होतं UPSC आपल्याला करायचंय. त्यावेळेस माझ्यासोबत ठरवणारा अजून एक माझा मित्र होता, IPS सूरज गुंजाळ. आम्ही 11वी 12वीला सोबत ठरवलं की आपल्याला UPSC करायचंय आणि आज कंडिशन अशी आहे की आम्ही दोघांनाही UPSC मधून आम्हाला यश मिळवता आलं. मात्र मित्रांनो, चांगल्या मित्रांची संगत किती महत्वाची असते आणि आम्ही दोघांनी पुण्यामध्ये सोबत राहून अभ्यास केला. त्याचा पहिल्या प्रयत्नातच त्याला IPS महाराष्ट्र केडरच मिळाले. आता मालेगावला तो काम करतोय. तर एक चांगल्या मित्राची संगत आणि वयामध्ये एका उमलत्या वयामध्ये एक गोष्ट ठरवणे की आपल्याला हे करायचंय, ते करत जाणं, मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. UPSC करत असताना मागच्या वर्षी मी मुलाखत दिली होती. आता मागच्या वर्षी गंमत अशी होती, माझ्या माझ्या पूर्ण परिवाराला, आमच्या भाऊजी असतील, इकडचा जगदाने परिवार असेल, माझा स्वतःचा परिवार, माझा निंबळ गाव मित्र परिवार, सगळ्यांना वाटायचं की मागच्या वर्षीच हे पोरगं सिलेक्ट होतंय. सगळ्यांना वाटायचं. तुम्हाला गंमत सांगतो, माझा फायनल रिझल्ट यायचा बाकी होता. मी फक्त मुलाखत दिली होती आणि रिझल्टला 2-3 दिवस बाकी होते. पुण्यामध्ये मी अभ्यास करतो. तिकडे लायब्ररी खाली पोरांनी डीजेचं बुकिंग केलं होतं. पोरांनी गुलालाच्या गोण्या भरून ठेवल्या होत्या. इकडे गावामध्ये माझा एक मित्र आलेला आहे, महादेव गवळी, कैलास सोनाळे. ह्या मित्रांनी पूर्ण गावात मिरवणुकीचा प्लॅन कसा असेल मागच्या वर्षी सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती. आणि मागच्या वर्षी निकाल बघण्यासाठी आता माझ्या अभियंता तुमचे जे आहेत ते माझे मित्र आहेत. आम्ही एका ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आपल्या कॅम्पसमध्ये 20-25 पोरं घेऊन निकाल बघण्यासाठी मी माझ्या रूममध्ये बसलेलो होतो आणि निकाल आला आणि माझ्या हाती काही लागलं नव्हतं, 0. आणि UPSCचं असं आहे, तुम्ही 3ऱ्या टप्प्यावर जरी नापास झालात परत पहिल्या टप्प्यापासून सुरू करावं लागतं. आणि सगळ्यांचा धीर खचला होता. वैयक्तिक माझाही थोडा धीर खचला होता. कारण ज्याला आपण म्हणतो की ज्या गोष्टीसाठी इतकी मेहनत केली आहे, जी गोष्ट हातातोंडाशी आलेला घास होता, तो घास अचानक निघून गेला. प्रचंड त्या ठिकाणी मला त्रास झाला. मात्र त्या काळात माझ्या मित्रांनी मला त्यातनं मदत केली, बाहेर काढलं. कारण पुढची एक्झाम लगेच 1 महिन्यावर आली होती. तर मला वैयक्तिक मी शाबासकी एकाच गोष्टीसाठी आजपर्यंत स्वतःला दिली आहे की मी त्या 1 महिन्यात स्वतःची सायकोलॉजी, स्वतःचं डिसिप्लिन मी मेंटेन ठेवू शकलो. एवढं मोठं अपयश आलेलं असताना सुद्धा पुढच्या परीक्षेला मी परत एकदा सामोरे गेलो, पुढची परीक्षा क्रॅक करत गेलो. आता यावर्षी झालं असं की मी थोडी स्ट्रॅटेजी चेंज करून पाहिली निकाल येण्यासाठी. माझा एक मित्र मागच्या वर्षी सिलेक्ट झाला होता, तर आता या वर्षीच्या निकालाच्या आधी तुम्हाला भेटला आणि तुम्हाला बोलला की ओंकार, मी तुला कधी जास्त मंदिरात जाताना पाहिलं नाही, मी तुला कधी देवाकडे काही मागताना पाहिलं नाही. यावर्षी तू देवाला हक्काने माग की तू इतकी मेहनत केली आहे. देवाला जाऊन विचार, देवाला जाऊन सांग बाबा की मी मेहनत केली, मला त्याचं फळ मिळालंच पाहिजे. कारण तो असं बोलला की मी मागच्या वर्षी असं देवाला बोललो होतो म्हणून मागच्या वर्षी मी सिलेक्ट झालो, आता तू इथे करून बघ. मनामध्ये विचार करायला की करायला काय हरकत आहे, कारण आपणही मेहनत केली आहे, देव आपल्या पण थोडा जवळचा आहे. मित्रांनो, मी रिझल्टच्या दिवशी, या वर्षीचा जो रिझल्ट आला 23 एप्रिलला, सकाळी आंघोळ केली, उठलो, आवरलं आणि आमच्या स्वामीनारायण मंदिर जे आहे नरेमध्ये, त्या मंदिराकडे गाडी घेऊन गेलो. मंदिराच्या गेटपर्यंत मी गेलो. गेटमधून आत जाण्याची हिंमत झाली नाही. तिथे जाऊन मी काहीतरी मागण्यासाठी जात होतो देवाकडे. मात्र तिथे जाऊन माझ्या मनात विचार आला, मी देवाला गेटवरून असं बोललो की कुवतीनुसार दे, माझी जर आज पात्रता असेल तर मला मिळू देत, माझ्यापेक्षा जास्त पात्र कुणी असेल तर त्याला आधी त्याचा अधिकार आहे, त्याला मिळू देत. कारण मला असं वाटलं की एक नारळ आणि खडीसाखर वाहून देवाला एवढं मोठं पद मागणं ही काय बरोबरची डील होत नाही. देव पण म्हणेल की अरे बाबा, जरा नारळापेक्षा काहीतरी वेगळं बघ. आपल्याला माहिती आहे बाहेरच्या समाजामध्ये कशी परिस्थिती आहे. मात्र कारण याचं असं होतं की मागच्या वर्षी मला असं वाटायचं की जर मी मेहनत केली तर मला मिळालंच पाहिजे. मात्र या वर्षी माझा अप्रोच थोडा बदलला होता. UPSCने आम्हाला अपयशाची छडीने मारून मारून आम्हाला निष्काम कर्म शिकवलं, ज्याला कृष्ण म्हणतो की तुम्हारा कर्म करो फल की अपेक्षा मत करो. मी या वर्षीच्या एक्झामच्या वेळेस त्या टप्प्यावर आलो होतो. अजून एक स्ट्रॅटेजी मी चेंज करून पाहिली की मागच्या वर्षी मी 25-30 मित्र घेऊन रिझल्ट बघायला बसलो होतो आणि काहीच मिळालं नव्हतं. यावेळेस मी ठरवलं की एकट्यानेच रिझल्ट पाहायचा. त्यामुळे मी बरोबर 10 वाजले मंदिरातून जाऊन आलो. 10 वाजले मी पुण्यामधून एका मित्राकडून गाडी घेतली. गाडीमध्ये 150चं पेट्रोल टाकलं आणि खूप उन्हाचे दिवस आहेत आता, त्यामुळे एक टोपी घातली, रुमाल बांधला आणि पुण्याच्या रस्त्यांवर मी एकटाच फिरतोय फक्त गाडीवर. थोडे गाणी गाणं लावलेले शांत राहण्यासाठी, कारण रिझल्ट कोणत्या दिशेने येणार होता. बरीच वाट पाहिली. 12 वाजले, 1 वाजले, रिझल्ट यायला तयार नाही. शेवटी थकलो. एका कॅफेमध्ये
एका झाडाखाली थांबलो, तिथं कॅफेमध्ये गेलो, पाण्याची बॉटल घेतली, एक कोल्ड कॉफी मी घेतली त्या ठिकाणी, कॉफी म्हटलं प्यावं आणि रिझल्टची वाट बघत बसलो. एक 2:15-2:30चा वेळ होता, मला वाटतं 2 वाजून 10-12 मिनिट असतील आणि अचानक माझ्यासमोर निकाल आला. PDF पडली. PDF मी ओपन केली, माझं नाव त्या ठिकाणी मी टाईप केलं आणि नाव आलं ओमकार राजेंद्र खुंटाळे 673. मित्रांनो, गेल्या 6 वर्षाचा 7 वर्षाचा संघर्ष क्षणात डोळ्यापुढे तरळला आणि अश्रूंच्या रूपाने तो बाहेर पडला. माझ्या शेजारी एक कपल बसलं होतं कॉफी घेत. त्यांना कळलं नाही रडायला काय लागलं अचानक. ज्यांनी मला कॉफी सर्व केली होती ते कॅफेचे जे ओनर होते ते टॅग वगैरे ते ग्लास वगैरे साफ करायला ते नुकतेच आले. त्यांना वाटलं हे रडतंय, याच्याकडे काही कॉफीचे पैसे नाहीत का काय. मात्र मी त्याच आवेगामध्ये आईला फोन केला पहिला. आईने माझा फोनच उचलला नाही. मग दुसरा फोन मी वडिलांना केला आणि वडिलांना फोन केल्यानंतर त्यांना मी सांगितलं की UPSC मध्ये मी सिलेक्ट झालोय. मग सगळ्या त्या कॅफेमध्ये बऱ्याच जणांना कळालं. आता सिलेक्ट झाल्यानंतर घरच्यांना खूप आनंद झाला. तोपर्यंत मी तो कॅफेवाला माझ्याकडनं पैसेच घेत नव्हता कॉफीचे. त्याला वाटलं आता याला जर इथंच पोस्टिंग मिळाली तर आपलं काही खरं नाही. मात्र मी त्याला म्हटलं की अरे बाबा, पहिल्याच दिवशी सर्व्हिसच्या एवढं चुकीचं काम करून घेऊ नको. त्याचे कॉफीचे 60 रुपये 50 रुपये मी त्याच्या टेबलवर टेकवले. तोपर्यंत माझा मित्रपरिवार बाहेर जमला होता. बाहेर आलो, जल्लोष केला. गेल्या 8 दिवसापासून इतकं प्रेम, इतका आदर, इतका सन्मान मला मिळतोय, माझ्या परिवाराला मिळतोय. आम्ही म्हणजे मी माझे दोन्ही हात आभाळाकडे उंचावले तरी ते प्रेम मला कमीत घेता येत नाही. इतकं प्रेम मला या काळात मिळालंय. मला याची जाणीव आहे की मी फक्त एक एक्झाम क्रॅक केली आहे. म्हणजे आपल्या भारतीय समाजामध्ये मला माहित नाही का, परंतु या ज्या सर्व्हिसेस आहेत IAS IPS यांना खूप एक मोठं वलय प्राप्त झालेलं आहे. त्या वलयामुळे कदाचित फक्त मी एक एक्झाम क्रॅक केली. अजून मला वाटत नाही की माझं वय स्वतःचं असं काही कर्तृत्व अजून मी काही सिद्ध केलंय. कारण उद्या माझ्या प्रशासकीय कामांच्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत अशी बातमी आली की विरगावचा मेव्हणा, विरगावचा साला एखाद्या कुठल्या तरी राज्यामध्ये चांगलं काम करतोय, तर मला वाटतं तो खरा माझा सत्कार असेल. आज मी फक्त एक परीक्षा पास केलेली आहे. मात्र ठीक आहे, तुम्ही त्यासाठी पण मला खूप प्रेम दिला, त्यामुळे खूप धन्यवाद. मित्रांनो, लहान मुलांना आणि पालकांना मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या मुलांना, आपल्या मुलींना त्यांना हवं ते करायची मुभा द्या. त्यांना त्यांचं करिअर स्वतः निवडू द्या. कारण आपल्याकडे मजाने म्हटलं जातं, सचिन तेंडुलकरला आपण गाणं म्हणायला त्याच्या वडिलांनी लावलं असतं की तू गाणंच म्हण, क्रिकेट बिलकुल खेळू नको, तर तो सचिन तेंडुलकर झाला नसता. प्रत्येकाने फक्त अभ्यासच करावा, प्रत्येकाने UPSC MPSC करावा असं बिलकुल नाही. आपल्याकडे आज तुम्ही बघितलं असेल बरेचसे व्यवसायाच्या क्षेत्रातले नामांकित लोक असतात. कुणी व्यवसाय, आणि प्रत्येकाची एक स्टोरी असते. आज UPSCच्या किंवा MPSCच्या लोकांची स्टोरी इन्स्पिरेशनल आपल्याला वाटते, मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात एक संघर्ष असतो. जसं की जगदने परिवाराला तुम्ही पाहिलं असेल, एकदम सुरुवातीच्या एकदम हलाखीच्या परिस्थितीमधून आमच्या भाऊजींच्या मला स्टोरीज माहिती आहेत. त्यांनी DEDचं शिक्षण कशा पद्धतीने घेतलं, घरच्यांनी कशा पद्धतीने चिमटा पोटाला काढून त्यांना शिकवलं. तर एवढ्या परिस्थितीतून त्यांनी सुद्धा आज एक स्टेबल आयुष्य ते जगायला शिकलेत. मला वाटतं त्यांची कहाणी तितकीच इन्स्पायरिंग आहे. किंवा कुठलेही तुम्ही बसलेल्यापैकी तुमचं आयुष्य तुम्ही बघा. एक 20 वर्षापूर्वी तुम्ही काय करत होता, आज तुम्ही थोडंफार बरं करू शकत असाल. तुमचं आयुष्य एकदम मला वाटतं इन्स्पिरेशनल आहे. त्यामुळे आपल्या मुलांवर दबाव टाकू नका की तू हेच कर, तू तेच कर. त्यांना पूर्ण मोकळीक द्या. माझ्या आई वडिलांनी मला ती मोकळीक दिली, त्यामुळे मला आज तुमच्या पुढे या ठिकाणी समर्थपणे उभा राहता आलंय. तर पहिली गोष्ट तर ती करा. दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं की विशेष करून मुलींकडे फार विशेष लक्ष द्या. मुली आज कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत, त्या कधी कमी नव्हत्या, पण आपण समाज म्हणून आपली सगळ्यांची हार आहे की आपण त्यांना तुम्ही कमी आहोत असं त्यांच्या मनात ठसवलंय. तर मला वाटतं ते एकदम लहान लेकरं आहेत, त्यांना त्यांच्या पंखामध्ये बळ येऊ देत, त्यांना भरारी घेऊ देत, नवीन नवीन अवकाश काबीज करू देत, मुलींना खूप संधी द्या. आणि तिसरी गोष्ट मला सांगायची आहे की एखादा माणूस आपल्या आजूबाजूला कुठलीही गोष्ट करण्यासाठी धडपडत असेल तर समाज म्हणून, त्याचा मित्र म्हणून, त्याचे वडीलधारे म्हणून त्याला एनकरेज, त्यांना कसं त्याचा विश्वास वाढवता येईल या गोष्टीसाठी प्रयत्न करा. कारण आपल्या मराठी माणसामध्ये अशी म्हण आहे की मराठी माणसं जनरली एकमेकांचे पाय मागं ओढतात, असं मी पुस्तकांमध्ये वाचलंय. मात्र मला वैयक्तिक आयुष्यात असा काही अनुभव आला नाही. मला लोकांनी खूप सपोर्ट केलाय, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलोय. त्यामुळे मला असं वाटतं समाज म्हणून आपली ती जबाबदारी बनते की एकमेकांना आपण हात दिला पाहिजे मदतीचा. आणि आज या ठिकाणी आवर्जून सांगतो की विरगावशी माझं जे रक्ताचं नातं माझ्या ताईमुळे या ठिकाणी तर आहेच, मात्र आज तुम्ही जो माझा सन्मान केलाय त्यामुळे अजून एक भावनिक नातं माझं तुमच्याशी तयार झालेलं आहे. त्यामुळे विरगाव असेल, लाडगाव असेल, आजूबाजूचे पूर्ण गावं यातल्या पंचक्रोशीतल्या कुणालाही UPSC किंवा MPSC करायचे असेल तर त्यांना पूर्ण मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही कधीही तुमच्या कुठलाही मुलगा असेल, मुलगी असेल, पालक असतील, तुम्हाला माझी कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास तुम्ही गणेश सर आहेत किंवा जगदाने मॅडम आहेत किंवा त्यांचा पूर्ण परिवार आहे,
कुणाकडूनही माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि मी पूर्णपणे माझ्या शर्तीने प्रयत्न करेल की इथल्या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना कशा पद्धतीने काहीतरी मार्ग दाखवून अशा मोठ्या पदांपर्यंत पोहोच करता येईल. त्यामुळं या ठिकाणी परत एकदा वेळेचं भान ठेवून मला या ठिकाणी बोलवलं, माझा एवढा सन्मान केला, परिवाराला प्रेम दिला, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.